पुण्यातील त्या सुसज्ज सोसायटीमध्ये माझे आयुष्य अगदी स्थिर चालले होते, असे बाहेरून कोणालाही वाटले असते. पण घराच्या चार भिंतीच्या आत जे शांतता पसरली होती, ती मला रोज कुरतडत होती. माझे नाव सचिन, एका खाजगी कंपनीत चांगल्या हुद्द्यावर कामाला आहे. लग्न होऊन 5 वर्षे झाली होती. माझी पत्नी प्रिया स्वभावाने खूप चांगली, पण तिच्या करिअरच्या मागे धावताना ती आमच्या नात्यातील ओलावा कुठेतरी हरवून बसली होती. तिची बदली दुसऱ्या शहरात झाली होती, त्यामुळे महिन्यातले 15-20 दिवस ती घराबाहेर असायची. मी या मोठ्या फ्लॅटमध्ये एकटा असायचो. या एकटेपणाची सवय झाली होती, पण मन कुठेतरी कोणाशी तरी बोलायला, मन मोकळे करायला असुसरलेलं होतं. अशातच एक दिवस सुनंदा आंटी, म्हणजेच माझी सासूबाई, आमच्याकडे राहायला आल्या. प्रियानेच त्यांना फोन करून बोलावले होते. सचिन एकटा असतो, त्याला जेवणाखाण्याचे हाल होतात, तुम्ही जाऊन राहा काही दिवस, असे तिने त्यांना सुचवले होते. सुनंदा आंटी घरी आल्या आणि घराचे रूपच बदलले. जो फ्लॅट मला केवळ सिमेंटचे खोके वाटायचा, तिथे आता सकाळच्या भोपाळी आणि फोडणीचा आवाज येऊ लागला. आंटी दिसायला खूप शांत आणि संयमी होत्या. वयाची 50शी ओलांडली असली तरी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज होतं. त्यांचाही आयुष्यात एकटेपणा होताच. सासरे वारल्यानंतर त्या गावी एकट्याच राहत होत्या. सुरुवातीचे काही दिवस आम्ही फक्त औपचारिक बोलत होतो. सचिन, जेवण वाढू का? आज ऑफिसला उशीर होणार आहे का? इतपतच आमचा संवाद असायचा. पण हळूहळू ही भिंत कोसळू लागली. एके दिवशी ऑफिसमधून येताना खूप पाऊस लागला. मी पूर्ण भिजून घरी आलो. दारातच आंटी टॉवेल घेऊन उभ्या होत्या. अरे अरे, पूर्ण भिजला आहेस, लवकर अंग पुसून घे, नाहीतर सर्दी होईल, त्या काळजीने म्हणाल्या. त्यांच्या आवाजात तोच ओलावा होता जो मला आईच्या आठवणीत मिळायचा, पण त्यात एक स्त्रीसुलभ मायेचा स्पर्शही होता. मी फ्रेश होऊन बाहेर आलो तेव्हा त्यांनी आल्याचा वाफाळलेला चहाचा कप माझ्यासमोर धरला. थँक्स आंटी, मी म्हणालो. त्या समोरच्या सोफ्यावर बसल्या. सचिन, तू खूप थकला आहेस का रे आजकाल? तुझे डोळे खूप काही सांगत असतात, त्यांनी अचानक विचारले. मी चहाचा घोट घेतला आणि त्यांच्याकडे पाहिले. त्यांच्या नजरेत एक प्रकारची समज होती. मी थोडे हसलो आणि म्हणालो, नाही हो आंटी, कामाचा ताण असतो थोडा, फक्त कामाचाच. त्यांनी पुन्हा विचारले, प्रियाशी तुझे बोलणे होते का व्यवस्थित? मला जाणवते की तुमच्यात काहीतरी अंतर आहे. त्यांच्या या प्रश्नाने माझ्या मनाची तार छेडली गेली. मी कधीच कोणाशी या विषयावर बोललो नव्हतो, पण आज समोर कोणीतरी ओपले होते. मी सांगायला सुरुवात केली की कसे आमचे नाते हॅलो बाय पुरते उरले होते, कसे आम्हाला एकमेकांसाठी वेळ नाही आहे. बोलता बोलता रात्रीचे 9 कधी वाजले समजलेच नाही. त्या रात्री जेवताना त्यांनी माझ्या ताटात आवर्जून वाढले. सचिन, माणसाला अन्नासोबत प्रेमाचीही भूक असते. तू स्वतःला इतका त्रास नको करून घेऊस. रात्री झोपताना मी विचार करत होतो. सुनंदा आंटी आल्यापासून मला या घरात परके वाटणे बंद झाले होते. त्यांच्या हसण्याने एक उबदारपणा आला होता. पण ही ऊब फक्त सासू जावई या नात्यापुरती होती की या त्यापलीकडे काहीतरी निर्माण होत होते? दुसऱ्या दिवशी शनिवारी सुट्टी होती. आंटी म्हणाल्या, आज आपण मिळून काहीतरी स्पेशल बनवूया का? आम्ही दोघे किचनमध्ये होतो. मी भाजी चिरत होतो आणि त्या फोडणी देत होत्या. किचनमधील त्या छोट्या जागेत आमच्या अनेकदा एकमेकांना हलकीशी धडक होत होती. कधी त्यांचा हात माझ्या हाताला लागायचा, तर कधी त्यांच्या साडीचा बदल माझ्या खांद्याला स्पर्श करून जायचा. तो स्पर्श चुकून होता, पण त्याने माझ्या शरीरात एक वेगळीच वीज संचारत होती. त्यांच्या जवळ येणारा तो चंदनाचा सुवास आणि घरगुती वातावरणाचा सुगंध मला मोहिनी घालत होता. मी त्यांच्याकडे चोरून पाहत होतो. त्या कामात मग्न होत्या, पण त्यांच्या गालावर येणारी ती बट आणि ती बाजूला सारण्याची त्यांची पद्धत, मला ते खूप मोहक वाटू लागले. काय पाहतोयस असा? त्यांनी हसत विचारले. मी भानावर आलो. काही नाही, तुम्ही खूप छान मॅनेज करता सगळं. मी सारवासारवी केली. त्या दिवशी दुपारचे जेवण झाल्यावर आम्ही दोघे हॉलमध्ये बसून जुन्या फोटोंचा अल्बम पाहत होतो. प्रियाचे लहानपणीचे फोटो पाहताना त्या खूप भावूक झाल्या. किती लवकर मोठी झाली ही मुलं, नाही का? आणि आपणही किती लवकर एकटे पडलो. त्या हळहळल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. मी नकळत त्यांचा हात हातात घेतला. आंटी, तुम्ही एकट्या नाही आहात, मी आहे ना. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्या क्षणी आमची नजरभेट झाली. त्या नजरेत सासू जावई हे नातं कुठेतरी मागे पडलं होतं. तिथे फक्त 2 जीव होते, ज्यांना एकमेकांच्या आधाराची गरज होती. त्यांनी माझा हात झटकला नाही, उलट थोडा घट्ट धरला. बाहेर पावसाचा जोर वाढत होता आणि घराच्या आत एक नवीन आण्विक नात्याची सुरुवात होत होती. हे नाते कोणते वळण घेणार होते याची आम्हाला दोघांनाही कल्पना नव्हती. पुण्यातील पाऊस एकदा सुरू झाला की थांबायचं नाव घेत नाही. बाहेर धो धो पाऊस पडत होता आणि खिडकीच्या काचावर पाण्याचे थेंब एका लयीत आदळत होते. हॉलमध्ये आम्ही दोघेच होतो. अल्बम पाहता पाहता आमचे हात एकमेकांच्या हातावर हात होते. हे कदाचित आम्हा दोघांनाही मान्य होतं, पण शब्दात सांगण्याची हिंमत कोणाचीच होत नव्हती.
सुनंदा आंटीने हळूच आपला हात मागे घेतला आणि केसांची बट कानामागे सारली. त्यांच्या चेहऱ्यावर थोडी लाली आली होती. सचिन, चहा ठेवते, मी पुन्हा एकदा पावसाचं वातावरण आहे ना. त्या उठत म्हणाल्या. नको आंटी, तुम्ही बसा ना, थोडा वेळ गप्पा मारूया. तुम्ही गावी असताना काय करता? मी त्यांना थांबवत विचारलं. त्या पुन्हा बसल्या. काय करणार रे, सकाळी उठायचं, देवाची पूजा, मग थोडा वेळ वाचन आणि रात्री पुन्हा तीच शांतता. कधी कधी वाटतं की हे आयुष्य असं संपणार की काय. मुलांसाठी आपण सगळं करतो, पण मुलं मोठी झाली की त्यांची स्वतःची दुनिया असते. आपण फक्त एका कोपऱ्यात उरतो. त्यांच्या आवाजात एक प्रकारची हतबलता होती. मला त्या क्षणी त्या सासू वाटल्याच नाहीत. त्या मला एक अशी स्त्री वाटली जिच्या मनात भावनांचा महासागर दडलेला होता, पण तो ऐकणार कोण नव्हतं. मी त्यांच्याजवळ सरकलो. आंटी, तुम्ही स्वतःला इतकं का समजता? मी आहे ना इथे. तुम्ही जोपर्यंत पुण्यात आहात तोपर्यंत तुम्हाला एकटं वाटू देणार नाही, मी विश्वासाने म्हणालो. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. तू खूप समजूतदार आहे सचिन. प्रिया नशीबवान आहे. प्रियाचं नाव निघताच मला थोडं डचकायला झालं. माझ्या मनात जे काही सुरू होतं ते चुकीचं होतं का? पण मग मनात दुसरा विचार आला. प्रिया इथं नाही आहे. तिला माझ्या मानसिक स्थितीची पर्वा नाही आहे. मग जर कोणी मला समजून घेत असेल तर त्यात गैर काय? रात्रीचे 10:30 झाले होते. वीज अचानक गेली. पूर्ण घर अंधारात बुडालं. फक्त खिडकीतून येणारा विजांचाच प्रकाश अधूनमधून हॉलमध्ये लख्ख प्रकाश पाडत होता. सचिन, बॅटरी कुठे आहे रे? आंटीचा आवाज थोडा घाबरलेला होता. इथेच आहे, सोप्याजवळ, मी पाहतो. मी अंधारातच चाचपडत उठलो. माझा पाय सोप्याच्या कोपऱ्याला लागला आणि मी तोल जाऊन थेट आंटीच्या अंगावर पडलो. अंधारात आमची शरीरं एकमेकांना भिडली. त्यांच्या शरीराचा तो उबदार स्पर्श मला जाणवला. त्यांच्या हृदयाचे ठोके मला त्यांच्या छातीवर स्पष्ट ऐकू येत होते. त्यांचा श्वास वेगाने चालला होता. मी बाजूला होण्याचा प्रयत्न केला, पण माझा हात चुकून त्यांच्या कमरेभोवती विळखा घालून बसला. काही क्षण आम्ही तसेच होतो. शांतता इतकी होती की पावसाचा आवाजही जणू थांबल्यासारखा वाटला. आंटीने माझा खांदा धरला होता. त्यांनी मला बाजूला ढकललं नाही, उलट त्यांचे हात माझ्या पाठीवर स्थिरावले. सचिन, त्यांनी अगदी हळू आवाजात माझं नाव घेतलं. त्या आवाजात राग नव्हता, तर एक प्रकारची ओढ होती. मी हळूच बॅटरी चालू केली. प्रकाशात पाहिलं तर त्यांचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. त्या धापा टाकत होत्या. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. त्या क्षणी मला जाणीव झाली की ही ओढ फक्त माझ्या बाजूने नव्हती, त्याही तितक्याच व्याकुळ होत्या. सॉरी आंटी, तोल गेला माझा, मी अडखळत म्हणालो. काही काही हरकत नाही. त्या उठून उभ्या राहिल्या. मी मी झोपायला जाते, उशीर झालाय. त्या आपल्या खोलीत गेल्या, पण मी तिथे सोफ्यावर बसून राहिलो. माझ्या हाताला अजूनही त्यांच्या स्पर्शाची जाणीव होत होती. मनात विचारांचं चक्र सुरू झालं. हे जे काही घडतंय ते समाजाच्या नजरेत चुकीचं आहे, पण भावनांचं काय? मनाला जे हवं असतं ते नेहमीच नियमात बसतंच असं नाही. दुसऱ्या दिवशी रविवार होता. घरात एक प्रकारचा तणाव होता. आम्ही दोघेही एकमेकांशी नजर मिळवायला घाबरत होतो, पण त्या तणावातही एक प्रकारचं आकर्षण होतं. दुपारी जेवण झाल्यावर आंटी किचनमध्ये आवराआवर करत होत्या. मी तिथे गेलो. मदत हवी आहे का? त्यांनी माझ्याकडे न पाहताच नाही म्हटलं. पण जेव्हा मी त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो तेव्हा त्या थरथरू लागल्या. मी त्यांचा हात धरला. आंटी, काल रात्री जे झालं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मी थेट विचारलं. त्यांनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. सचिन, हे पाप आहे. तू माझा जावई आहेस. आपण असं विचार करणंही चुकीचं आहे. पाप आणि पुण्य हे मनावर असतं आंटी. जर दोन एकटी माणसं एकमेकांना आधार देत असतील तर त्यात काय पाप? आपण कोणाचं नुकसान करत तर नाही आहे ना. मी त्यांचा हात आपल्या गालाला लावला. त्यांचा हात, तो मऊ स्पर्श मला स्वर्गीय सुख देत होता. त्यांनी आपला हात काढला नाही, उलट त्यांनी माझ्या डोक्याला हात फिरवला. तू खूप लहान आहेस रे अजून. तुला समजत नाही आहे की या नात्याला काय भविष्य नाही आहे. मला भविष्याची पर्वा नाही आहे आंटी. मला फक्त आजचा दिवस आणि ही सोबती हवी आहे. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्या दिवशी आम्ही खूप वेळ बोललो. त्यांनी त्यांच्या तरुणपणाच्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्या इच्छा आकांक्षा सांगितल्या, ज्या कधी पूर्ण झाल्या नव्हत्या. जसजसे आम्ही एकमेकांजवळ येत होतो तसतसे नात्याचे पदर उलगडत चालले होते. संध्याकाळी आम्ही गच्चीवर गेलो. पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, पण गारवा वाढला होता. आंटीने शाल पांघरली होती. मी त्यांच्या मागे उभा राहून त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांनी मान मागे वळवून माझ्याकडे पाहिलं आणि एक गोड स्मित हास्य केलं. त्या हसण्याने माझं मन जिंकलं होतं. मला समजलं होतं की आता मागे फिरणं कठीण आहे, पण ही तर फक्त सुरुवात होती. रात्रीचे 12 वाजले होते. संपूर्ण सोसायटी शांत झाली होती, पण माझ्या खोलीत आणि माझ्या मनात विचारांचे काहूर माजले होते. सुनंदा आंटी त्यांच्या खोलीत होत्या.
पण मला माहीत होते की त्यांनाही झोप लागली नसेल. आज दिवसभर आमच्यात जे काही घडले, तो स्पर्श, तो संवाद आणि ती नजरभेट, त्यामुळे वातावरणात एक वेगळाच ताण निर्माण झाला होता. अचानक माझ्या खोलीच्या दरवाजावर हलकीशी थाप पडली. मी दरवाजा उघडला तर समोर सुनंदा आंटी उभ्या होत्या. त्यांच्या हातात पाण्याचा पेला होता. "झोप नाही आली का तुला अजून?" त्यांनी विचारले. "नाही आंटी, विचारच थांबत नाही आहेत," मी म्हणालो. त्या आत आल्या आणि खिडकीपाशी जाऊन उभ्या राहिल्या. बाहेरचा चंद्रप्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता, ज्यामुळे त्या अधिकच सुंदर आणि शांत दिसत होत्या. "सचिन, आपण जे काही करतो हे कदाचित जगाला समजलं तर लोक आपल्याला माफ करणार नाहीत. पण आज पहिल्यांदा मला असं वाटतंय की मी स्वतःसाठी जगते," त्या भावूक होऊन म्हणाल्या. मी त्यांच्याजवळ गेलो. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. "आंटी, कधी-कधी नाती ही केवळ रक्ताची किंवा कागदावरची नसतात. ती मनाची असतात. आपण एकमेकांचा एकटेपणा दूर करतोय, यात कोणाचे काय बिघडते?" त्या वळल्या आणि त्यांनी माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. "तू खरंच मला खूप जवळचा वाटतोयस. प्रियाची आई म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून मला तुझी ओढ वाटते." आम्ही बराच वेळ तिथेच उभे राहून गप्पा मारत होतो. जुन्या आठवणी, भविष्यातील भीती आणि सध्याचा तो क्षण. गप्पा मारता मारता कधी माझ्या खांद्यावरचे डोके ठेवून बसल्या हे आम्हाला समजलंच नाही. त्यांचा तो उबदार श्वास मला माझ्या मानेवर जाणवत होता. तो स्पर्श खूपच मऊ आणि प्रेमळ होता. त्या रात्री आम्ही खूप जवळ होतो, पण त्या जवळकीत केवळ शरीर नव्हते, तर दोन आत्म्यांचा संवाद होता. आम्ही एकमेकांना मिठी मारली, पण ती मिठी सुरक्षिततेची होती. त्यांना माझ्या कपाळावर मायेचे एक चुंबन घेतलं. "सचिन, हे क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे," त्या कुजबुजल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाचा फोन आला. ती 2 दिवसात परत येणार होती. हा फोन म्हणजे वास्तवाची जाणीव करून देणारा होता. सुनंदा आंटी आणि मी एकमेकांकडे पाहिलं. आमच्या नजरेत एक प्रकारचं गुपित होतं, पण सोबतच एक समजही होती. "आता वेळ आली आहे, सचिन," आंटी म्हणाल्या. "प्रिया आल्यावर आपण पुन्हा त्याच नात्यात जायचे आहे. हे जे आपल्यात काय घडलं, ते एक सुंदर स्वप्न म्हणून आपल्या मनात राहील." मला थोडे वाईट वाटले, पण मला माहीत होतं की हेच योग्य आहे. "हो आंटी, पण हे गुपित मला नेहमी ताकद देईल." प्रिया घरी आली तेव्हा तिला घरात एक वेगळाच आनंद आणि उत्साह जाणवला. तिला वाटले की आई आल्यामुळे मी आनंदी आहे. तिला कधीच कळले नाही की तिच्या अनुपस्थितीत 2 एकाकी मनांच्या एकमेकांना किती मोठा आधार दिला होता. सुनंदा आंटी काही दिवसांनी गावी परतल्या. जाताना त्यांनी माझ्याकडे बघून एक गोड हास्य केलं. त्या हास्यात खूप काही दडलेलं होतं. कृतज्ञता, प्रेम आणि एक आयुष्यभराची आठवण. मी आजही कधी-कधी खिडकीत बसून त्या पावसाळी रात्रीचा विचार करतो. ते नाते एक जगासाठी कदाचित वेगळे होते, पण माझ्यासाठी ते अत्यंत पवित्र आणि भावनिक होते. आयुष्यात काही माणसे अशी येतात, जी तुम्हाला स्वतःची ओळख करून देतात, आणि सुनंदा आंटी माझ्यासाठी तशाच होत्या.